लोकांना सांगू इच्छितो की जे कल्पना कोणी करू शकत नाही, महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यापेक्षा गडचिरोली जिल्हा जरी शेवटच्या क्रमांकावर असेल तो टॉप 5 मध्ये आल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी या निमित्ताने आपल्याला देऊ इच्छितो। आणि माननीय देवेंद्रजी हे गृहमंत्री असल्यामुळे पूर्णपणे गडचिरोलीला नक्षलग्रस्त मुक्त करून गडचिरोलीला महाराष्ट्राच्या आणि या देशामध्ये प्रगतिशील जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख ते निर्माण करतील आणि पुढच्या 4-5 वर्षामध्ये गडचिरोली हा महाराष्ट्रातील एकदम प्रगतिशील जिल्हा राहील अशा पद्धतीची ग्वाही आपल्या सर्वांना देतो। आपल्याला या जिल्ह्याचं ट्री कव्हर, या जिल्ह्याचं जंगल हे वाढवलं पाहिजे आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला की गडचिरोलीमध्ये 2 वर्षामध्ये 1 कोटी झाडं आम्ही लावणार आहोत आणि त्यातल्या 40 लाख झाडं लावण्याचा शुभारंभ हा आजच आपण करतो आहोत की ज्यातनं पुढच्या काळामध्ये गडचिरोलीचं ट्री कव्हर वाढेल, या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यावरण पूरक अशा प्रकारचं काम होईल आणि म्हणून हे परिवर्तन करण्याकरता आम्ही आलेलो आहोत। तुमचा साथ आम्हाला हवाय, तुमचा आशीर्वाद आम्हाला हवाय आणि हा साथ आणि आशीर्वाद घेऊन या गडचिरोलीला महाराष्ट्रातला पहिला जिल्हा बनवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा विश्वास तुम्हाला देतो।